आपण पास्ता बनवूया। ह्याच्यासाठी कांदा कट केलेला आहे चौकोनी, हे पास्ता आहे, लसूण आहे, टोमॅटोज आहेत, काळे मिरे, ओरिगानो, चिली फ्लेक्स, मीठ आणि भाज्या लागतील। आज माझ्याकडे जास्त भाज्या नाही आहेत, पण ह्याच्यामध्ये ब्रोकोली, झुकिनी, त्याच्यानंतर ढोबळी मिरची, ज्या कलरफुल ढोबळी मिरची असतात त्या, या भाज्या जाऊ शकतात। मी आता हे श्रावण घेवडा घेतलेला आहे, तो बारीक कट केलेला आहे आणि हे स्प्रिंग ऑनियन आहेत। ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा हे टोमॅटोज ब्लांच करायला ठेवायचे। ब्लांच म्हणजे काही नाही, त्याचं साल आपल्याला काढायचं आहे। त्याच्यासाठी टोमॅटोज ना या बाजूने असे कट मारायचे आणि पाणी गरम करायला ठेवायचं आणि बॉईल करायला ठेवायचं। आणि पाणी जेव्हा बॉईल होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये हे टोमॅटोज टाकून द्यायचे। हे असे ज्या साईड हे नाहीये त्याच्या अपोजिट साईडने, देठाच्या अपोजिट साईडने कट करायचे। ही खूप सोपी पद्धत आहे, फारसं कापाकापी नाही आहे ह्याच्यामध्ये। ठीक आहे, आता मी हे पाण्यामध्ये बॉईल करायला टाकते। हे पाणी बॉईल होतं इथे, त्याच्यामध्ये मी हे टोमॅटोज टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। हे बॉईल होऊ दे, टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत बॉईल करायचं आपल्याला, साधारण एक 5 ते 10 मिनिटं लागतील। टोमॅटोज बॉईल केल्यानंतर ते टोमॅटोज काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे पास्ता जे आहे ते टाकून द्यायचे। कारण 3-4 मिनिटच झालेले आहेत तरी हे असं साल निघायला लागलेले आहेत टोमॅटोचे। ओके, या स्टेजला मी बंद करते ते आणि टोमॅटो वेगळे काढून घेते त्यातून। आता हे टोमॅटोज आपण पील करून घेऊया। आणि अजून एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट सांगायचं राहिलं ते म्हणजे चीज। पास्ता बनवण्यासाठी चीजही गरजेचं आहे। नसेल तरीही चालेल, पण त्याच्याशिवाय पास्ता छान नाही लागत। हे असं टोमॅटोचे साल काढून घेतलेत मी। आता काही जण ह्याच्यातल्या मधल्या बिया काढून टाकतात, जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही बिया काढून टाका, नाही वाटल्यास म्हणजे तुम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम नसेल तर बी ठेवू शकता। पण ते मग त्या म्हणजे खाताना त्या बिया मध्ये येणार, म्हणजे तुम्हाला ते तेवढं तसं आवडत नसेल तर सरळ बिया काढून टाकायच्या। हे पूर्ण टोमॅटोचे कव्हर काढलेले आहेत। ह्याच्या पुढे आता ते टोमॅटो मी बारीक चिरणार आहे। टोमॅटोज माझ्या चॉपरमध्ये एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत। ठीक आहे, आता आपण सॉस बनवायला घेऊया। पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी आता तेल घालते आहे। आता पहिल्यांदा सॉस बनवायला घेऊ। मी तेल ऍड केलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि लसूण। कांदा मी पहिला घातला, बारीक चिरलेला कांदा आहे, कटरने कट केला तरी चालणार आहे। हे सॉस बनवायचं या सगळ्याचा, मग ह्या गोष्टी जितक्या बारीक असतील तितकं ते एकमेकांच्यात ब्लेंड होणार आहे।
कांदा गुलाबी रंगावर झाला की त्याच्यावर बारीक चिरलेला लसूण घालायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे आपण बारीक केलेले टोमॅटो घातले. आता माझे टोमॅटो म्हणजे राईट नव्हते एकदम, त्याच्यामुळे पास्ताचा कलरमध्ये फरक पडेल. मग तो अवॉइड करण्यासाठी तुम्ही थोडासा टोमॅटो सॉसही यूज करू शकता, म्हणजे अलॉंग विथ दिस. हे व्यवस्थित कुक होऊ द्यायचं. व्यवस्थित कुक झालं पाहिजे. जर व्हायला वेळ लागत असेल तर त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवलं तरी चालेल. मधून झाकण ओपन करून त्याला थोडंसं हलवायचं, नंतर ते कुठे जळू वगैरे शकतं. पास्ता शिजलेला आहे, तो त्यातला एक पास्ता काढून तुम्ही चेक करा की तो शिजलाय की नाही. आता त्याच्यानंतर त्याला ड्रेन आउट करते मी. त्याच्यानंतर ड्रेन आउट केल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं ऑइल टाकते आहे मी, त्याच्यामुळे ते स्टिक नाही होणार एकमेकांना. थोडासा टोमॅटो सॉस ऍड करते आहे. या सॉस मध्ये थोडेसे काळे मिरे घालते आहे मी, काळे मिरे पावडर. आणि त्याच्यामध्येच थोडी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत आणि थोडंसं एवढ्या पुरतच मीठ टाकलेलं आहे. जास्त मीठ टाकलेलं नाहीये इथे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर मी हे एका ठिकाणी काढून ठेवते आणि सेम पॅन मध्ये मी भाज्या भाजून घेते. त्याच पॅन मध्ये मी तेल टाकते आहे आणि ज्या भाज्या आहेत, आता तुमच्याकडे ब्रोकोली असेल तर ती बॉईल करून घ्यायची, झुकिनी असेल तर ती बॉईल करून घ्यायची, ढोबळी मिरची असेल तर ती फक्त कट करून घ्यायची. त्या भाज्यांवर ओरिगानो, चिली फ्लेक्स आणि मीठ आणि काळी मिरी हे ची पावडर हे टाकायचं आहे. इथे पण मी मीठ थोडंसंच वापरलंय. तो सॉस जो बनवून ठेवला होता तो मी ऍड करते आहे. आणि ह्याच्यामध्ये ती जे बॉईल केलेले पास्ता होता तो टाकते. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या स्टेजला वाटलं तर मीठ अजून ऍड करा. हे माझे जो स्प्रिंग ऑनियन होतं तो आता ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे जे चीज आहे ते मी ऍड करते. हे चीज मी ऍड करते. जेवढं चीज ऍड कराल तेवढं ते छान लागेल. मिनिटं फक्त परतायचे आणि पास्ता रेडी आहे. पास्ता रेडी आहे.